ज्या स्वयंसहाय्यता गटांसाठी ती तेव्हा उभं केलेलं एक मार्केट असेल, त्यांना उपलब्ध करून दिलं मार्केट, त्यांच्या मीटिंगना मी जायचे तेव्हा त्यांना मिळणाऱ्या आयडेंटिटीमुळे त्यांना होणारा आनंद, ह्या गोष्टी तुम्हाला इतक्या समाधान देतात की मग ही सिन्सिअरिटी हळूहळू एक तुमचा व्यवच्छेदक भाग होऊन जाते. तुमचा भागच होते होऊन तुमची जाते आणि मग सिन्सिअरिटी. वेगळं काही आपल्याला करावंसं वाटत नाही. दुसरा प्रश्न, राग कधी राग कधी येतो? राग येतो काही वेळेला, पण असं माझा स्वभाव खूपसा रागावणारा नाही आहे, तापट नाही आहे. पण अनेक वेळेला जसं मी म्हटलं की काही वेळेला बोलता बोलता संभाषणामध्ये जर समोरच्या माणसाला खूप वेळा सांगूनही आपला मुद्दा पटत नसेल किंवा पटवून घ्यायचाच नसेल असं होतं, तेव्हा राग येतो. पण आता मी फारसं व्यक्त करत नाही, कारण तेही हळूहळू शिकते. अशा वेळेला उलट मुद्दा डायव्हर्ट करून तो पुन्हा नव्याने ती व्यक्ती भेटल्यानंतर सांगू शकू. कारण असे प्रसंग होतात, विशेषतः अनेकदा लोकप्रतिनिधींबरोबरही प्रसंग झालेले आहेत आणि मी त्यांच्याकडूनच खूप गोष्टी शिकते. एक असेच मंत्री होते आणि म्हणजे नाव तर मी नाही घेत आता त्यांचं, पण एका मेट्रोच्याच प्रकल्पामधल्या काही रिहॅबिलिटेशनच्या मुद्द्यावरून त्यांचा माझा इतका वाद झाला आणि ते मला म्हणाले की हे चालणार नाही असं, आणि असं तुम्ही कसं करता, आणि मी बघेन की तुमचा मेट्रो प्रकल्प कसा होणार नाही. त्यावेळेला मला खूप संताप आला आणि मी ते मंत्री होते, अधिकाऱ्यांनी मंत्र्यांशी कसं वागायचं ह्याच्याबद्दलच्या काही एक आचारसंहिता असते. पण तरी मी फोनवरून त्यांना म्हटलं की तुम्ही मंत्री आहात, तुमच्याच कॅबिनेटने हा प्रकल्प करायचा निर्णय घेतला आहे आणि जर अशी तुम्ही भाषा वापरत असाल की हा प्रकल्प कसा होईल मी बघतो, तर मीही हा प्रकल्प कसा होईल म्हणजे उलट्या अर्थाने कसा होणारच आहे हे बघेन. आणि त्यावेळेला मी बोलले, परंतु मी नंतर मला असं वाटलं की आता माझे ह्यांचे संबंध कायमस्वरूपी बिघडले, कारण मी त्यांना उलटं उत्तर दिलं. पण नंतर जेव्हा आम्ही एका मीटिंगमध्ये भेटलो तर ते तर हे विसरून गेले होते आणि त्यांनी मला पुन्हाच वेगळ्याच पद्धतीने माझ्या लक्षात आलं की जे पब्लिक लाईफमध्ये राहतात त्यांना अशा प्रकारचे प्रसंग वारंवार येतात. त्या वेळेला कुणाच्या तरी वतीने त्यांना हे भांडावं लागतं, बोलावं लागतं. कदाचित त्यांच्याकडं ज्यांचं आम्ही पुनर्वसन करत होतो ते लोक त्यांच्याकडे गेले असतील, त्यांचे प्रश्न त्यांना तेव्हा महत्त्वाचे वाटले असतील प्रकल्पापेक्षा, म्हणून ते माझ्याशी तसे बोलले असतील. आणि हे तुम्ही त्यांच्याकडूनच शिकता की आपल्याला हा संयम राखता आला पाहिजे, पेशन्स ठेवता आला पाहिजे. कुठल्याही प्रश्नाला जादूची कांडी नसते की आज मला हा असा इथे पाहिजे आणि आज माझं हे काम सुरू व्हायचं आहे, तर ते असं कधी होत नाही. हे प्रशासनामध्ये हळूहळू शिकतो. आम्हाला अनेक जण आमचे सिनियर सांगायचे की थंड करून खावा, घाई थंड करू करून नका. खा. पदार्थ गरम आहे तर तो लगेच तोंडात घालण्याची घाई करू नका, त्याला जरा थंड होऊ द्या, तुम्हीही थंड व्हा. आणि विशेषतः तणावाचा प्रसंग असतो तेव्हा लगेच निर्णय घ्यायला जाऊ नका, त्याला शांत होऊ द्या. थोड्या वेळाने तुमचाच विचार कदाचित बदलेल. तुम्ही आत्ता एका विशिष्ट क्षोभाच्या परिस्थितीमध्ये आहात, मनस्थितीमध्ये आहात, त्यावेळेला हा निर्णय घेऊ नका. पण हे हळूहळू शिकलं जातं. तुम्हाला आत्ता या टप्प्यावरती तुमच्यामधल्या कुठल्या गोष्टी इम्प्रूव्ह करायला आवडतील? मला असं वाटतं काही वेळेला मी अजूनही खूप म्हणजे जरी मी आत्ता हे सगळं सांगितलं की मी संयम, पेशन्स या गोष्टी, पण काही वेळेला मी काही गोष्टींवर पटकन प्रतिक्रिया देते. ते मला अजूनही म्हणजे मी स्वतःवर तो नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करते. सगळ्या परिस्थितीत होत नाही, पण काही गोष्टींमध्ये असं होतं आणि ती प्रतिक्रिया मी कदाचित पब्लिकली देत नाही, माझ्या जवळच्या लोकांकडे देते, पण मी ही प्रतिक्रिया लवकर देते. ते तसं करायला नाही पाहिजे. अजूनही म्हणजे संयमामध्ये अजूनही वाढ करण्याची आवश्यकता आहे. मी IAS अधिकारी नसते तर? आता हा विचार करणं सुद्धा खरं म्हणजे कठीण आहे. पण माझं शिक्षण आणि माझं आधीचं हे बघता कदाचित मग मी प्राध्यापक झाले असते. नियोजन म्हणजे माझ्यासाठी नियोजन म्हणजे आपलं जे ध्येय आहे, उद्दिष्ट आहे, ते गाठण्यासाठी काय करायचं आहे ह्याचा एक विचारपूर्वक केलेला आराखडा. कारण तो विचारपूर्वक करावा लागतो. त्यातले सगळे इश्यूज आहेत ते विचारात घेऊन ते करावे लागतात. निर्मितीचा आनंद म्हणजे माझ्यासाठी? निर्मितीचा आनंद म्हणजे माझ्यासाठी मला वाटतं जीवनाचाच आनंद आहे. कारण तुम्हाला निर्मितीमध्ये तुम्ही नवीन जीवन निर्माण करत असता आणि त्यामुळं दॅट मेक्स यू लाईफ मूव्ह अहेड. त्याच्यामुळं तो एक जगण्याचा आनंद आहे. अलीकडे वाचलेलं पुस्तक? मी बरंच वाचते, कारण वाचन हाच विरंगुळा आहे. एका वेळेला बरीच पुस्तकं वाचत असते. अलीकडे वाचलेली 2-3 पुस्तकं आहेत. एक संजीव सन्याल या लेखकांची ओशन ऑफ द चर्न आणि द लँड ऑफ 7 रिव्हर्स ही इतिहासावरची खूप सुंदर पुस्तकं मी वाचली. आणि त्याच्याच बरोबरीने मी माझी रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर दुवरी सुब्बाराव यांचं हू मूड माय इंटरेस्टेड हे एक पुस्तक हे आत्ता अलीकडे वाचलेली वा पुस्तक वा वा. द लँड ऑफ 7 रिव्हर्स, लँड ऑफ 7 अ हिस्ट्री ऑफ द जिओग्राफी ऑफ इंडिया. येस. म्हणजे मी स्वतः इतिहासाची विद्यार्थी आहे, परंतु भारतीय इतिहासाचं एक खूप वेगळं दर्शन त्या दोन त्या पुस्तकांमधून दोन मला पुस्तकांच्या मध्ये होतं. वाचन का TV?
टी व्हीमध्ये मला इंग्रजी मालिका बघायला आवडतात. बाकी टी व्ही मी बातम्यांशिवाय दुसरं काही बघत नाही. पण दोन्हीही आवडतं. अनेक वेळेला गाडीमध्ये वाचन असतं, कारण आता ई बुक्स असतात त्याच्यामुळे. मग घरी गेल्यानंतर रात्री झोपण्यापूर्वी मात्र मालिका बघायला आवडतात. मुंबईमध्ये एका दिवसात एक बदल करायचा असेल असं तुम्हाला सांगितलं तर काय कराल? अरे बापरे, कठीण प्रश्न आहे. पण मला असं वाटतं मुंबईतली वाहतुकीची कोंडी दूर करण्यासाठी जर असं काही जादूची कांडी आणता आली आणि रोज थोडी थोडी वाहनं जर रस्त्यावरून बाहेर काढता आली तर मग नक्की आवडेल त्याच्यातून. बरं, स्वयंपाकघरात केलेला अलीकडचा नवीन प्रयोग? स्वयंपाकघरामध्ये मुलांसाठी वेगळं होत असतं, पण त्यातल्या त्यात कारण मला इटालियन पद्धतीचं ब्लँड जेवण आवडतं, तर त्यामुळं अलीकडे केलेलं टोमॅटो आणि फेटा चीजचं सॅलड आणि ब्रोकोलीचं सूप ह्या म्हणजे मी केलेल्या. अदरवाईज खाण्याची आवड आहे, पण स्वतः कमी करणं होतं. पण हे प्रयोग आत्ता केले होते अलीकडं. आखीव रेखीव जगण्यामध्ये उत्स्फूर्तता कशी आणता येते? मला असं वाटतं तुमचं सगळ्या गोष्टीतले इंटरेस्ट कायम राहायला पाहिजे. तुम्हाला नवीन काय होतं, म्हणजे अनेक वेळेला आमच्या सर्व्हिसमध्ये म्हणलं जातं की 33-35 वर्षाची सर्व्हिस असते आणि प्रत्येक वर्षी एक एक कणा मोडतो पाठीचा आणि मग माणसं वागतात शेवटी. तर तसं होऊ नाही द्यायला पाहिजे. म्हणजे तुमच्या कामामुळं तुम्ही स्वतःला असं त्याच्यामध्ये जखडून देऊन कितीही काम असलं तरी आयुष्यातले इंटरेस्ट्स आहेत ते कुठे हरवून नाही दिले पाहिजेत. आणि त्यामुळं कामाच्या बरोबरच तुम्हाला जे आवडतं, दुसरं जे काही आवडतं ते करण्यामध्ये सातत्याने रस घेतला पाहिजे असं मला वाटतं. आणि त्याच्यामुळं विकास आणि निसर्ग यांचं नातं कसं असावं? मला वाटतं निसर्गासह विकास हे नातं असायला पाहिजे आणि ते शक्य आहे. अनेक वेळेला लोकांना असं वाटतं की विकासामुळं निसर्गावर अतिक्रमण होतं आणि त्यामुळे विकास नको. पण असं करून आपल्याला चालत नाही. विकासाबरोबर निसर्गासह विकास आणि विकासाबरोबर निसर्ग. आणि जिथे जिथे विकासामुळे जर निसर्गाला काही धोका पोचत असेल, त्याच्यामध्ये काही अडचणी येत असतील, तर त्याला आपल्याला कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने भरून काढता येतील याचा विचार विकास करत असतानाच करायला हवा. तुम्हाला ना विचारांची जी क्लॅरिटी आहे ती तुम्ही कशी मिळवलीत हो? म्हणजे प्रत्येक प्रश्न विचारल्यावरती तुम्ही एका क्लॅरिटीने त्याला उत्तर देता, हे कुठून आलं तुम्हाला? मला असं वाटतं हे सगळं खूप लहानपणापासून हा विचार करणं आणि वाचनाची खूप आवड आहे. त्यामुळं मी सर्व प्रकारचं, म्हणजे लहान असताना अगदी फिक्शन, मग नॉन फिक्शन आणि आता वर्तमानपत्र, सर्व प्रकारची वाचनं. आणि त्यामुळे प्रत्येक मुद्द्यावर आणि विशेषतः UPSCची तयारी करत असताना तुम्हाला प्रत्येक विषयावर तुमचं मत असलं पाहिजे. आणि आताही जेव्हा मी माझं प्रत्यक्ष काम करते तेव्हा अनेक वेळेला मला खूप वेगवेगळ्या समाज घटकांची सतत चर्चा करावी लागते. त्यांना एखादा मुद्दा पटवून द्यावा लागतो आणि हा प्रकल्प आपण का करतो, इथे तुमचं विस्थापन का होतं आहे, किंवा वेगवेगळे NGOज आहेत ते त्या प्रकल्पांना विरोध करत असतात. या सगळ्यांना तो मुद्दा पटवून देण्यासाठी हे स्वतःचं सतत जे चिंतन आणि मनन चालू असतं, क्लॅरिटी येते. या सगळ्यामध्ये भावनिकता हरवून जाते का? नाही जात, कारण मी ती जाणीवपूर्वकच नाही करून देत. कारण भावना असतात म्हणूनच ही क्लॅरिटी येते असं मला वाटतं. तुम्हाला ती गोष्ट आवडते, तुमची कामाबद्दल अटॅचमेंट असते, श्रद्धा असते, भक्ती असते, म्हणून तुम्ही एवढं झोकून देऊन काम करता आणि म्हणून त्याच्यामध्ये क्लॅरिटी येते. कारण त्या प्रकल्प, ती प्रत्येक गोष्ट तुम्ही स्वतःची मानता. अदरवाईज माझं एक काम आहे सकाळी 10 पासून संध्याकाळी 6 पर्यंत, तेवढं मी केलं, आज ते झालं किंवा नाही झालं असं जेव्हा वाटतं त्यावेळेला मला वाटतं सगळ्याच आयुष्यामध्ये एक मेकॅनिक असं ते आयुष्य होऊन जातं, तांत्रिकता येते. पण तुम्ही जर तुमचं कुठलंही काम झोकून देऊन करत असाल तर भावनिकता असते, म्हणूनच त्या कामाला चालना मिळते असं मला. आवडतं गाणं किंवा कविता? कविता खूप आवडतात. आत्ता मला अशा पटकन आठवत नाही, पण कुसुमाग्रजांची जी कणा कविता आहे ती मला पहिल्यापासून खूप आवडते. पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा, ही एक खूप आधीपासून. आणि कवितांची पण खूप आवड आहे. आणि अगदी कारण मी साहित्याचीच विद्यार्थिनी असल्यामुळं मला सर्व प्रकारच्या गाणी, कविता, हिंदी गाणी आणि लिटरेचर हे सगळं आवडतं. जुन्या हिंदी गाण्यांची आवड आहे. कुठलं एखादं गाणं? तलत मेहमूदची गाणी आवडतात, त्यामुळं जितकी जास्त मेलोडियस आहेत अशा प्रकारची गाणी आवडतात. म्हणजे ह्या गाण्यांच्या मधून तुम्ही तुमची भावनिकता जपता. पुन्हा एकदा आयुष्य मिळालं तर कोण व्हायला आवडेल? IAS अधिकारीच व्हायला आवडेल. कारण ह्यांनी मला आयुष्याचं जे काही रूप दाखवलं, जे एक्सपोजर दिलं आणि जी एक जीवनाकडं बघण्याची एक परिपूर्ण दृष्टी दिली, ती मला असं मलाही वाटत की कुठल्याही अन्य प्रोफेशनमध्ये मला मिळाली असती. प्रत्येकजण आपापला शोध घेत जातं
आणि ह्या सेवेमध्ये गेली 21 वर्ष मी माझा स्वतःचा शोध घेत आली आहे आणि त्यामुळे आता मला असं वाटतं की पुन्हा मला तेच आयुष्य स्वीकारणं जगायला आवडेल. आवडेल. दीपिका? मॅडम, तुमचं सत्र व्हायच्या अगोदर गीता दिनानिमित्त डॉक्टर सांगत होते आणि खूप छान आम्हाला सांगत होते. तेव्हा कर्मयोगाचा त्यांनी उल्लेख केला होता. त्याच्यावर मी भाष्य करू शकतच नाही, ते बोलतीलच. पण मला असं वाटतं की त्या कर्मयोगाचा आणि त्याच्यातून भक्तियोगाकडे जाण्याचं एक उत्तम मॉडेल असं आम्हाला तुमच्या रूपाने दिसलं. एखाद्या शहराला इन्फ्रास्ट्रक्चरली बिल्ड करणं ह्याच्यासाठी लागणारी जी एक कन्व्हिक्शन आहे आणि क्लॅरिटी आहे ती तर तुमच्या सगळ्या बोलण्यांमधनं आम्हाला जाणवतेच आहे. पण त्याच्यामध्ये जे एक स्पीडची गरज आहे त्या तुम्ही ज्या पद्धतीने आम्हाला सांगत जाता की त्याच्यात एकाही क्षणाचा विलंब न करता अतिशय डिसायसिव्हली तुमचं जे मत असतं किंवा स्टँड जो असतो तो क्लिअर असतो. आणि मला असं वाटतं ती जे कन्व्हिक्शन येतं किंवा ते जे कॉन्फिडन्स आहे तो त्या अनुभवांना फक्त त्या अनुभवांकडे बघण्याची एक वेगळी दृष्टी आहे जी तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे लहानपणापासून ती बिल्ड झाली असेल. तसे बऱ्याच जणांकडे अपॉर्च्युनिटीज असू शकतात पण त्याचं सोनं करणं हे मला असं वाटतं त्या जाणीवेला किंवा इंट्रोस्पेक्शनचा तो एक फार महत्त्वाचा टप्पा आहे आणि तो आम्हाला तुमच्या पूर्ण गप्पांमधनं अतिशय सुंदरपणे जाणवला. मला असं वाटतं तुम्ही माझ्याशी सहमत व्हाल की हे सत्र मला कसं वाटलं. हे सत्र मला त्या मेट्रोमध्ये त्या जमिनीच्या खाली 30 फूट ते जे एक यंत्र चाललं होतं ना की ते डिसायझिव्ह होतं. त्याला जेवढं तोडायचं होतं तेवढंच तोडत होतं. त्यातल्या चिखलापासून प्रत्येकाचं काय करायचं होतं ते त्याला माहिती होतं आणि तरीसुद्धा वरच्या जीवनाला ते धक्का देत नव्हतं. मला जर कुणी सांगितलं की आत्ताचा हा 1 तास कसा झाला तर तो भूगर्भातून चाललेल्या त्या यंत्रासारखा झाला. कारण त्याच्यामध्ये निर्मिती आहे पण त्याच्यामध्ये नियोजनसुद्धा आहे आणि निर्मिती आणि नियोजनाची एक अप्रतिम सांगड तुम्ही आम्हाला आज दाखवलीत. आणि विशेषतः आपण जी आत्ता रॅपिड फायर केली ती फारच चांगली होती असं मला वाटलं. त्याच्यातून तुमची क्लॅरिटी आम्हाला दिसली कारण त्यावेळेला तो मोठंच्या मोठं चक्र असं ते आतमध्ये ड्र करत आतमध्ये जात होतं. थँक्यू सो मच फॉर युअर टाईम. जोरदार टाळ्यांनी आपण अश्विनीताईंना निरोप देऊया. थँक्यू. आज त्या या सत्रासाठी खास इथं आल्यात. खूप 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 धन्यवाद. खूप धन्यवाद.